एवढी गर्दी कमून आहे आणि आम्ही कुठं आलो हे जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका विशाल. दादाला घेऊन आपण डायरेक्ट आलो होतो वैष्णव मातेचे दर्शन करायसाठी. कमानीच्या आतमध्ये आलो आणि डायरेक्ट म्हणलं त्या मंदिराच्या वरती जाऊन आपल्याला दर्शन करायचं आहे. तेवढं झाल्यानंतर मस्तपैकी पायऱ्या वगैरे आल्या, पायऱ्यावरती आपण चढून घेतलं, आतमध्ये पोचलो, मस्तपैकी देवाचे दर्शन वगैरे करायला चालू केले. नंतर म्हणलं एकदा आपलं फेस पण दाखवून घ्या, मस्तपैकी तोंड दाखवून घेतलं आणि म्हणलं आपण आता वरती साईडला आलेलो आहे. तर मस्तपैकी इथं पब्लिक होतं भरपूर सारं. नंतर नाही तर गर्दीमध्ये थांबलो आणि नंतर 5 मिनटं आपल्या इथं लागली वरती जाण्यासाठी. जाता म्हणलं पहिल्यांदा तुम्हाला दर्शन करून द्यावं, कारण की तुम्ही घरी बसून पण दर्शन घेऊ शकता. दर्शन वगैरे झाले ना, आपण तेवढंच म्हणलं काय ना, आता प्रदर्शना मारायचे आहेत तर बाहेरचा पण व्ह्यू दाखवून घ्यावं. एकदा कमेंटमध्ये सांगा बाहेरचा व्ह्यू कसं काय वाटतं बरं का तुम्हाला. मस्तपैकी दर्शन वगैरे झालं. इथं आलेले एक नाही तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा. आपण आता खालच्या साईडला जाऊ, खालच्या साईडचा पण तुम्हाला व्ह्यू वगैरे सगळं दाखवून घेतो. गर्दी तर खूप सारी होती. मस्तपैकी विठ्ठल बाबाचे मंदिर होते, आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे करून घेतले आणि आपण आता आहे ना इथून डायरेक्ट जाणार आहे. रेणुका माते जत्रामध्ये आल्यानंतर बघितलं इथं खूप सारी गर्दी होती. गर्दी इतकी भयानक होती ना, विचारूच नका. उभा राहायला सगळं जागा नव्हती. नंतर वैष्णव रेणुका मातेचे मस्तपैकी दर्शन घेतले आणि नंतरून बघितलं इथं खूप सारं असं पब्लिक होतं. तर भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये नाईटला मजा येते, त्याशिवाय मजा नाही. केस वगैरे सेट करून घेतले. म्हणलं चला आता आम्ही जातो आमच्या घरी. तुम्ही करा लाईक, शेअर, फॉलो, कमेंट असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर जय शिवराय पब्लिक.